बंद दाराआड वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची चर्चा झाली। आपल्याकडे पुरावे, निलंबित पीएसआय रणजित कासलेचा पुण्यात मोठा दावा, तर बीड पोलिसांना शरण जाणार असल्याची दिली माहिती। बाळासाहेबांचे एआय आवाजातील भाषण वादात, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप, एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र। पहिलीपासून हिंदी सक्तीला मनसेचा तीव्र विरोध, राज्यात हिंदी सक्ती खपवून घेणार नाही, राज ठाकरेंचा इशारा। हिंदी राष्ट्रभाषा असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांचं अजब विधान, मनसेकडून शिरसाटांच्या वक्तव्याचा समाचार। हिंदी धोरणाच्या समर्थनाच्या नादात मंत्र्यांचा चुकीचा दावा। मुंबईतील घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी गुजराती वाद, नॉनव्हेज खाणाऱ्या मराठी माणसाला खालच्या दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप, सोसायटीत जाऊन मनसेकडून गुजरातींना दम। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका नाही, ससूनमधील वैद्यकीय समितीच्या अहवालात डॉक्टर घैसासांना क्लीन चिट। संग्राम थोपटे काँग्रेसचा हात सोडणार, 22 एप्रिलला अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद द्या, महंत नामदेव शास्त्रींची मागणी, क्लीन चिट मिळण्याआधीच भगवानगडाच्या महंतांची मुंडेंसाठी फिल्डिंग। त्र्यंबकेश्वरमध्ये बोगस दर्शन पासेची विक्री, 600 रुपयांच्या व्हीआयपी दर्शन पासची तब्बल 2000 रुपयांना विक्री, त्र्यंबकेश्वर संस्थानकडून संशयिताविरोधात गुन्हा। एमएनजीएलच्या विरोधात सीएनजी पंप चालक आक्रमक, 26 एप्रिल नंतर नाशिकमधील सर्व सीएनजी पंप बंद ठेवण्याचा इशारा। आणि सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, येत्या गेल्या 8 दिवसात सोन्याचे दर 7 ते 8 हजारांनी वधारले।